तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता तुमचे सेमिस्टर एंडचे जे पेपर चालू आहे थर्ड सेमचे, त्यात GPB ॲग्रो 232 खरीप क्रॉप या कोर्सेसचे मोस्ट प्रोबॅबलचे जे व्हिडिओ बनवले त्याला तुम्ही खूप सपोर्ट केला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. तर आता आपण ॲग्रो 233 हा जो न्यू आपला कोर्स आहे या डिग्रीमध्ये ॲड झालेला आहे, याचे आता मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर याचा पेपर पॅटर्न तर आता ॲग्रो 232 सारखाच राहणार आहे, कारण हा 1+चा सब्जेक्ट आहे. येथे तुम्ही याचा पॅटर्न बघू शकता. तर आता न्यू सिलेबसनुसार हे सेक्शन ABC असेल, हा न्यू पॅटर्ननुसार पेपर होईल तुमचा, हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तर मित्रांनो, मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन्स बघण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी सांगून देतो या कोर्सबद्दल. तर मित्रांनो, हा कोर्स न्यू असल्यामुळे याचं स्टडी मटेरियल खूप कमी अवेलेबल आहे, नोट्स नाहीत याच्या, म्हणून विद्यार्थ्यांना हा कोर्स जो आहे तो अवघड वाटत आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स जो आहे तो अवघड नाही, सोपा कोर्स आहे. यात ऑर्गॅनिक फार्मिंगच्याच काही गोष्टी आहे, पण हा ऑर्गॅनिक फार्मिंग नाही. बरेचसे लोक याला ऑर्गॅनिक फार्मिंगसोबतच कंपेअर करतात नॅचरल फार्मिंगला, पण दोघी वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत, दोन्हींमध्ये फरक आहेत. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्हींच्या सिमिलर आहे. त्या कोणत्या गोष्टी, तर जसं की वीड मॅनेजमेंटच्या प्रॅक्टिसेस, इन्सेक्ट मॅनेजमेंट, डिसीज मॅनेजमेंटच्या ह्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत, ह्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या सिमिलर आहे, पण बाकी गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. तर तर यात तुम्हाला सेमिस्टर एंड एक्झामच्या वेळेस एखाद्यास ऑर्गॅनिक फार्मिंग आणि नॅचरल फार्मिंगचा डिफरन्ससुद्धा विचारला जाऊ शकतो. याचे चान्सेस तर खूप कमी, पण सांगता नाही येत काय विचारते एक्झाममध्ये. तर आता आपण मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन्स बघू मित्रांनो याचे. तर मित्रांनो, हा जो कोर्स आहे, या कोर्समध्ये काही गोष्टी ज्या आहे ते जे ओल्ड सिलेबसमध्ये जो AGH हा कोर्स होता, ॲग्रिकल्चर हेरिटेज, तर यातल्या काही हेरिटेजचे जे पॉईंट्स आहेत तर ते फर्स्ट चॅप्टरमध्ये आहे याच्या सिलेबस कॉपीमध्ये. मग त्यानंतर यात ऑर्गॅनिक फार्मिंगचा जो पार्ट आहे, जसं की इन्सेक्ट मॅनेजमेंट, डिसीज मॅनेजमेंट, वीड मॅनेजमेंट, हा काही पार्ट आहे. त्यानंतर यात इकॉलॉजिकल बॅलन्समध्ये फूटप्रिंट्स आणि या काही गोष्टी, या काही थोड्याशा एन्व्हायरमेंटल सायन्सचा थोडासा पार्ट आहे यात. आणि बाकी जर मग आपण बघितलं तर जीवामृत, बीजामृत, ह्या काही गोष्टी या ऑर्गॅनिक फार्मिंगमधल्याच काही गोष्टी आहेत. तर त्या कोर्सशी रिलेटेड कोर्स आहे, पण पूर्णपणे तसा कोर्स नाही हा. तर आता आपण याचे क्वेश्चन्स बघूत मित्रांनो. तर पहिला जो क्वेश्चन आहे आपण येथे बघू शकता स्क्रीनवर, डिस्क्राईब इम्पॉर्टन्स ऑफ नॅचरल फार्मिंग इन व्ह्यू ऑफ फॉलोइंग. तर यात आपण 3 पॉईंट्स घेतलेले आहे, क्लायमेट चेंज, कार्बन सेक्विस्ट्रेशन आणि फूड सिक्युरिटी. तर मित्रांनो, तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये येथे 8 पॉईंट्स दिलेले आहेत. या 8 पॉईंट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला जे आहे इम्पॉर्टन्स एक्सप्लेन करायचं असेल नॅचरल फार्मिंगचं, हे तुम्हाला सिलेबसमध्ये शिकलेले असाल तुम्ही. बट सर्व तर एक्झामला नाही विचारू शकत, आणि जर विचारलंच तर ते खूप शॉर्टमध्ये विचारतील. बट जर डिटेलमध्ये विचारायचं असेल तर या 3 गोष्टी मी घेतलेल्या आहे येथे. तुम्ही सर्व गोष्टी जरी केल्या, पण तुमच्यासाठी सजेशन देतो की तुम्ही सर्व जे पॉईंट्स आहेत ते एकदा वाचून घ्या, थोडे त्यांचे शॉर्ट पॉईंट्स तरी लक्षात राहू द्या, कॉन्सेप्ट क्लिअर राहू द्या. मग त्यानंतर जो क्वेश्चन आहे, डिफाईन नॅचरल फार्मिंग, गिव्ह ऑब्जेक्टिव्ज ऑफ नॅचरल फार्मिंग अँड एक्सप्लेन प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फार्मिंग. तर हा एक मेन क्वेश्चन आहे. नॅचरल फार्मिंगचे जे ऑब्जेक्टिव्ज आहे हे सिलेबसमध्ये सुद्धा आहे, आणि प्रिन्सिपल्ससुद्धा हे सिलेबसमध्ये आहे. तर हे जे क्वेश्चन्स आहेत आपण हे सिलेबस कॉपीमधनं घेतलेले आहे तुमचे, आणि सर्व जे कॉलेजेस आहेत आपले त्यांचे काही मिडचे क्वेश्चन पेपर, काही प्रॅक्टिस एक्झामचे क्वेश्चन पेपर्स यातून आणि सिलेबस कॉपीमधनं हे जे क्वेश्चन्स आपण तयार केलेले आहेत. त्यानंतर राईट इन डिटेल अबाउट मेथड्स ऑफ वीड मॅनेजमेंट इन नॅचरल फार्मिंग. तर हा जो आहे वीड मॅनेजमेंट, हा 11 आणि 13 नंबरचा जो चॅप्टर आहे त्यातला पार्ट आहे, आणि या चॅप्टरला सर्वात जास्त वेटेज आहे तुमच्या सिलेबसमध्ये, 16% याला वेटेज आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, एनलिस्ट डिफरंट टाईप्स ऑफ फुटप्रिंट्स अँड डिस्कस अबाउट कार्बन अँड नायट्रोजन फुटप्रिंट. तर यात मोस्टली कार्बन फुटप्रिंट हा जो इम्पॉर्टंट आहे, तर आणि नायट्रोजन फुटप्रिंटसुद्धा तुम्ही वाचून ठेवा. मग 5व्या क्वेश्चनमध्ये आपण AB फॉर्ममध्ये घेतलेले आहे, एनलिस्ट मेथड्स ऑफ इन्सेक्ट पेस्ट मॅनेजमेंट इन नॅचरल फार्मिंग अँड एक्सप्लेन एनीवन. आणि बीमध्ये एनलिस्ट मेथड्स ऑफ डिसीज मॅनेजमेंट इन नॅचरल फार्मिंग अँड एक्सप्लेन बायोलॉजिकल कंट्रोल. तर मित्रांनो, 6वा जो क्वेश्चन आहे तो बी आपण AB फॉर्ममध्ये घेतलेला आहे. त्यात रिअरिंग प्रॅक्टिसेस ऑफ ॲनिमल इन नॅचरल फार्मिंग हा एक क्वेश्चन घेतला आहे आपण 4 मार्क्ससाठी. आणि त्यानंतर खाली राईट इन ब्रीफ अबाउट हिस्ट्री ऑफ नॅचरल फार्मिंग हा जो आहे तो 2 मार्क्ससाठी घेतलेला आहे क्वेश्चन. आपण म्हणजे सेक्शन एचे आपण क्वेश्चन बघत आहोत, तर हे 6 मार्क्सला एक क्वेश्चन असेल. त्यानंतर 7वा क्वेश्चन आहे, स्कोप इम्पॉर्टन्स ऑफ नॅचरल फार्मिंग. त्यात B आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॅचरल फार्मिंग. त्यानंतर 8वा जो क्वेश्चन आहे, एनलिस्ट पिलर्स ऑफ नॅचरल फार्मिंग अँड राईट अबाउट जीवामृत प्रिपरेशनच्या, यात स्टेप्स लिहावं लागतील. मग जो 9वा क्वेश्चन आहे, डिफाईन इंटिग्रेटेड फार्मिंग अँड डिस्कस अबाउट वॉटर कन्झर्वेशन अँड रिन्युएबल एनर्जी यूज इन नॅचरल फार्मिंग. तर हे आहे सेक्शन Aमधले क्वेश्चन्स आपण येथे काढलेले आहेत, हे प्रोबेबल क्वेश्चन्स. तर सेक्शन Bचे क्वेश्चन्स बघण्या अगोदर तुम्हाला सांगतो, या कोर्सच्या सर्व नोट्स, सर्व स्टडी मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगवर अपलोड केलेले आहे. तर ते चॅनल तुम्ही नक्कीच जॉईन करा, आणि हा व्हिडिओ जो आहे तुमच्या बॅचच्या ग्रुपवर शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, तुमचे जे मित्र दुसऱ्या कॉलेजला असतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल. मग आपण आता सेक्शन Bचे क्वेश्चन्स बघू. तर त्यात आहे क्वेश्चन नंबर 1,
राईट अबाउट इंडियन हेरिटेज इन एन्सेंट ॲग्रिकल्चर. तर हा एक शॉर्ट क्वेश्चनला येऊ शकतो. मग न्यूट्रिएंट मॅनेजमेंट इन नॅचरल फार्मिंग हा वरतीसुद्धा येऊ शकतो सेक्शन एमध्ये, पण मी सेक्शन बीमध्ये घेतला आहे याला. मग त्यानंतर राईट अबाउट कॅरेक्टरिस्टिक्स अँड डिझाईन ऑफ नॅचरल फार्म. त्यानंतर एंटरप्रिनरशिप अपॉर्च्युनिटीज इन नॅचरल फार्मिंग. मग एंटरप्रिनरशिप अपॉर्च्युनिटीज इन नॅचरल फार्मिंग, एंटरप्रिनरशिप अपॉर्च्युनिटीज इन नॅचरल फार्मिंग. त्यानंतर 5वा क्वेश्चन जो आहे, इनिशिएटिव्ह टेकन बाय गव्हर्नमेंट इन नॅचरल एनलिस्ट इनिशिएटिव्ह टेकन बाय गव्हर्नमेंट टू प्रमोट नॅचरल फार्मिंग. तर हा जो क्वेश्चन आहे, इनिशिएटिव्ज हे जे गव्हर्नमेंटनी जे वेगवेगळे प्रोग्राम्स लॉन्च केले आहे नॅचरल फार्मिंगला प्रमोट करण्यासाठी, हा क्वेश्चन तुम्हाला येथे एनलिस्टला विचारतील किंवा याची जास्त तर शक्यता जी आहे ते सेक्शन सीमध्ये ऑब्जेक्टिव्हला हे त्यांचे फुल फॉर्म विचारतील किंवा ते प्रोग्रामबद्दल विचारतील. त्यानंतर राईट अबाउट मेकॅनायझेशन इन नॅचरल फार्मिंग. असे आपण सेक्शन बीचे आता क्वेश्चन्स बघितले. आता काही शॉर्ट नोटसाठी बी एक्स्ट्रा क्वेश्चन्स बघून घेऊ मित्रांनो. इंडिजिनस सीड प्रोडक्शन, एक्सपोर्ट पोटेन्शियल इन नॅचरल फार्मिंग, इकॉलॉजिकल बॅलन्स, बायोडायव्हर्सिटी, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॅचरल फार्मिंग. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे जे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन जे आहेत नॅचरल फार्मिंगच्या कोर्ससाठी काढलेले आहेत. तर या कोर्ससाठी हेच क्वेश्चन जरी तुम्ही करून गेले तरी तुमची पासिंग आरामशीर निघून जाईल. मी इथे असं नाही म्हणत की तुमचा चांगला स्कोर होईल, कारण न्यू सब्जेक्ट आहे, न्यू क्वेश्चन्स आहेत, त्याबद्दल आम्हालासुद्धा माहिती नाही ना तुम्हाला माहिती. त्यामुळे हे क्वेश्चन जरी गेले तुम्ही तरी तुमची पासिंग तर आरामशीर निघेल.